नमस्कार. आजचा विषय रॉलेक्स कधी जाहिरात करत नाही, तरी जग त्यालाच का लक्षात ठेवतं? सर, माझ्याकडे मार्केटिंगसाठी फक्त 20,000 रुपये आहेत. समोर बसलेला अनुभवी उद्योगपती हसले आणि म्हणाले, म्हणूनच तुझ्याकडे एक संधी आहे, जी करोडो रुपये खर्च करणाऱ्याकडे नाही. मी थोडा गोंधळलो. कशी? त्याने टीव्हीकडे बोट दाखवलं. विम्बल्डन सुरू होतं. कोर्टवर 2 खेळाडू होते. पण माझ्या गुरुजींचं लक्ष खेळाकडे नव्हतं. त्यांचं लक्ष होतं कोर्टच्या एका कोपऱ्यातील रोलेक्स घड्याळाकडे. ते म्हणाले, पाहिलं? ते ओरडत नाही, डिस्काउंट देत नाही, सेलिब्रिटी वापरत नाही, तरी प्रत्येक जण ते पाहतो. तेव्हा मला एक प्रश्न पडला, ब्रँड मोठा होतो जाहिरातीमुळे की उपस्थितीमुळे? गुरुजी म्हणाले, लोक विम्बल्डन पाहायला आलेत, रोलेक्स पाहायला नाही. पण प्रत्येक ट्रॉफी, प्रत्येक चॅम्पियन, प्रत्येक हिस्टॉरिक मोमेंट रोलेक्स सोबतच लोकांच्या आठवणीत जातो. ते पुढे म्हणाले, ही स्पॉन्सरशिप नाही, ही असोसिएशन आहे. रॉलेक्स लोकांचं लक्ष खेचत नाही, तो अशा क्षणाच्या बाजूला उभा राहतो जे लोक आयुष्यभर विसरत नाही. आणि तेच ब्रँडिंग आहे. मी गुरुजीने विचारलं, मग छोट्या व्यवसायाने काय करायचं? ते हसले आणि एक गोष्ट सांगितली. एका गावात 2 चहाच्या टपऱ्या होत्या. पहिल्या टपरीवर दर आठवड्याला नवीन ऑफर, मोठे बॅनर्स, लाऊडस्पीकर. दुसरी टपरी, कसलाही गाजावाजा नाही, पण गावात क्रिकेट स्पर्धा तर चहा मोफत, शाळेचं बक्षीस वितरण तर पाण्याची व्यवस्था, गणपती तर स्वयंसेवकांसाठी चहा. 10 वर्षांनी लोक त्या टपरीला नावाने कमी आणि अरे, तो कार्यक्रमात नेहमी असतो ना, असं म्हणून जास्त ओळखू लागले. त्याने चहा विकला नाही, त्याने विश्वास कमवला. आज आपण विचार करतो मार्केटिंग म्हणजे ऍड्स, रीच, व्ह्यूज, फॉलोवर्स. पण लोकांना जाहिरात आठवत नाही, त्यांना प्रसंग आठवतात. रॉलेक्स वेळ विकत नाही, तो यशाची भावना विकतो. लोक घड्याळ विकत घेत नाहीत, ते स्वतःची ओळख विकत घेतात. जेव्हा तुमचा व्यवसाय एखाद्या चांगल्या अनुभवाशी जोडला जातो, तेव्हा ग्राहक किंमत विसरतो, पण तुमचा ब्रँड कधीच विसरत नाही. आज ऑफिसमध्ये गेल्यावर फक्त 3 प्रश्न लिहा. माझा व्यवसाय कोणत्या मूल्यासाठी ओळखला जावा? माझ्या शहरात, उद्योगात किंवा समाजात असा कोणता कार्यक्रम आहे जिथे माझी उपस्थिती जाहिरातीपेक्षा जास्त परिणाम करेल? आजपासून मी अटेन्शन विकत घेणार की ट्रस्ट कमवणार? कारण ब्रँड मोठा बजेटने होत नाही, मोठ्या पर्पसने होतो. लक्षात ठेवा, जाहिरात लोकांना तुमच्यापर्यंत आणते, पण विश्वास त्यांना पुन्हा पुन्हा परत आणतो. रोलेक्सने आपल्याला घड्याळ विकायला शिकवलं नाही, त्याने लिगसी निर्माण करायची हे शिकवलं. धन्यवाद.